शेवटी वरिष्ठांना विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा शाळा ही 2 जागेवर भरावं लागते. आता आम्हाला ही अडचण वाटत होती की बाबा आम्ही एकतर 2 जण आणि 2 जागेवर भरवायची कशी. शेवटी वरिष्ठांचा मान राखून त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही सदरील शाळा हे एक वरच्या वस्तीवर एक खालच्या वस्तीवर असं 2 जण दोन्हीकडं काम करतो. मंदिराच्या आहेत पण या ठिकाणी एक दानपत्र दिलेलं आहे बाबा इथे रेकॉर्डला की एक जो 11 गुंठ्याचं दानपत्र आहे रेकॉर्डला. म्हणजे आता शाळा वरी वर्ग खोल्या आहेत परंतु आता आम्हाला चौकडून दबाव येत आहे. मग आम्ही परिसरात लक्ष द्यायला ते स्थानिकचेच लोक आहेत त्यांना जरी म्हणलं समजा बाबा बांधू नका इथं तरी त्यांना जागा त्यांची शेवटी अधिकार तो त्यांचा आहे. शाळेचा परिसर तेवढा आपल्या ताब्यात आहे ना. बाकीचं समजा त्याचं काही वगैरे आता मी यात बदली होऊन आल्यामुळं मला तिथं त्याचं रेकॉर्ड काय आहे हे बी माझ्याकडे काही नाही. ज्या काही सुविधा आहेत काही म्हणजे पाठ्यपुस्तक असतील इतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही पूर्णपणे त्यांना देतो. 2 ठिकाणी शाळा भरत असणारी इथं मूळ शाळा इथं हारगडवाडीत भरत होती. भरणारी 2 ठिकाणी भरते त्या अर्थे आम्हाला ती शाळा इथं भरली पाहिजे. आणि हारगडवाडीची शाळा जी 2 ठिकाणी भरती तिथं कायमस्वरूपी त्या मंदिरात कार्यक्रम असतील तर मुलाचं इतकं डिस्टर्ब होत आहे आणि इतकं लेकराच्या शिक्षणावर परिणाम होतोय की माप नाही. तरी पण त्यांना आम्ही वारंवार अर्ज भानगडीवर का ह्यांना दिल्या अधिकाऱ्याला ह्यांना तरी ते अधिकारी अजिबात कुठल्याही गोष्टीची दखल देत नाहीत काय नाही. त्याबद्दल आज आम्ही आमर उपोषण करायला बसलो. तुम्हाला काय शाळेकडून सांगितलं जातं आणि विद्यार्थ्यांचे तिथं नेमकी काय हेळसांड होतील असल्याचं काय नेमकी हेळसांड होती? हेळसांड म्हणजे तिथं आमच्या मुलाली ह्यांना वागणूक बरोबर देत नाहीत. मुलाली तिथं खाली रेकॉर्ड असल्यामुळे तुम्हाला सांगतो ते तिकडे गेलं की 2 गेल्या वर्षीपासून ह्या 2026 मध्ये पक्षी या आता आम्ही पदरून बाज तांदूळ मुलाला शिजवायला लागल्यामुळं त्यांनी पक्षी 9 तारखेला एक त्यांनी थोडा तांदूळ दिलाय आणि पाठीमागे जानेवारी मध्ये ही येळाची वेळाला तांदूळ देत नाहीत आणि हे काहीच नाही. मुलं तुम्हाला सांगतो जर खायला ह्याला व्यवस्थित असलं तर थांबतात नाही तर मग ह्या वाट बघून बघून वेगळी वागणूक देतात म्हणून काही पालकांना समजा बाहेर मुलं पाठवली. पुढचं काय पाऊल असेल तर तुमची आता मागणी मान्य नाही झाली तर? मान्य नाही झाली तर आम्ही समजा अजून काही ह्याच्या वेगळं पुढं अजून पाऊल वेगळं उचलूच की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.